कार्यक्रमात सहभागी झालेला आहात, मार्गदर्शन केलेलं काय सांगाल? मी हे जे खिलाफत हाऊस जे आहे जिथून स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली, हिंदू आणि मुस्लिम एकता निर्माण झाली. 1919 सालामध्ये हे निर्माण झालं, अली बंधूंनी केलं आणि महात्मा गांधींनी पूर्ण त्याच्याबरोबर ते सहयोगी झाले होते. तर ह्याच माझगाव विभागामध्ये नगरसेवक 20-22 वर्ष आणि 2 वेळा आमदार सुद्धा झालेला. तर अनेक वेळा मला इथे आमंत्रण दिलं जातं आणि मी ज्या ज्या वेळेला इथं असतो मुंबईत त्यावेळेला मी येतो इथे. सर, आज ओबीसी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक होती आहे, वायबी चव्हाण सेंटर इथे बैठक होते. खरं तर सरकारने काढलेल्या GRच्या विरोधात ही बैठक आहे. आज काय नेमकं या बैठकीत तुम्ही या बैठकीला उपस्थित राहणार आहात? असं आहे ना की वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत आपलं मत प्रदर्शन करत आहेत, कोण उपोषण करत आहे, कोण मोर्चे करतायत, कोण भाषणं करतायत. मी सुद्धा जे आपल्या पद्धतीने जे काही काम करायला पाहिजे ते मी करणार आहे. समता परिषद ज्या पद्धतीने आम्हाला जायचं त्या पद्धतीने आम्ही जातो आहोत. बाकी माझं म्हणणं एवढंच आहे की या सगळ्यांना आपला विषय फक्त हा जो GR आहे त्यातली शब्दरचना जी आहे ती पुढे जी आहे ही OBCसाठी अडचणीची ठरणार आहे. आज जरी सगळे आम्ही कुणी सांगत असले सरकार की कुणालाच त्रास नाही, कोण सांगतं मराठ्याचे सगळे प्रश्न सुटले, कोण म्हणतो 3 कोटी लोक आता ताबडतोब OBC झाले, आता 3 कोटी. ते जर खरं असेल तर हे खोटं आहे आणि हे खरं असेल तर ते खोटं आहे. तर त्या खऱ्या खोटं नक्की काय आहे हे शोधण्याचा आमचा प्रयत्न. गॅजेटच्या विरोधात तुम्ही कोर्टात जाणार आहात असं कळतंय? होय 2-4 दिवस जे आहे, आज ही रजा होती, सगळी सुट्ट्या चालल्या होत्या, त्यामुळे वकील साहेब सुद्धा भेटत नव्हते. परंतु जे आहे 1-2 दिवसामध्ये आमचे कार्यकर्ते जे निश्चितपणे काय मुद्दे असतील ते आम्ही कोर्टात गेल्यानंतर करणार. एकमत नाही अशी चर्चा आहे. वेगवेगळ्या बैठका सगळ्या समाज आमचे जे आहेत ना 374 जाती आहेत OBC मध्ये. एक मराठा जात एकच आहे, आमच्याकडे 374 जाती आहेत. तर प्रत्येकाचे जे काही वेगवेगळे नेते आहेत कोण चालू द्या, परंतु सगळ्यांचा उद्देश हाच आहे की OBCचं आरक्षण कमी होता कामा. पुन्हा एकदा आवाहन दिलेलं आहे की जोपर्यंत दसऱ्याच्या जवळपास या जो आता GR काढलेला आहे त्याची अंमलबजावणी झाली नाही तर मी पुन्हा एकदा आंदोलन करेन. ते पाहिजे ना, सरकार पाहिजे काय. आता आंदोलनात जर करायचं असेल आणि सगळं घ्यायचं असेल तर OBC समाज सुद्धा आंदोलनाला उतरेल ना. आता लहान गावागावामध्ये सुरू आहे, उद्या एकत्रित येऊन सुरू करू. देखिए OBC समाज के जो है 374 जनजातीय है और दूसरी जो सारे जो अलग अलग कास्ट है, अलग अलग संगठनाएं हैं. तो सब लोग जो है कोई मोर्चे निकल रहा है, कोई जो है भूख हड़ताल कर रहा है, कोई कुछ कर रहा है, मगर सबका एक ही जो है मांग है कि OBC को दबाया न जाए. OBC में दूसरे जो है बड़े कोई घटक जो है जिनको हाईकोर्ट ने नकारा है, जिनको सुप्रीम कोर्ट ने नकारा है, OBC आयोग ने नकारा है, उनको OBC में जगह नहीं देनी चाहिए. इसके ऊपर सब लोग एक है. अब अलग अलग ढंग से अपने अपने जो है जगह पर वो काम कर रहे हैं. कोर्टात जाणाऱ्यांना महाराष्ट्रात जरूर यहाँ कोर्ट में जो है हमारे लोग जरूर जाएंगे. अब जो है वकालत की जो वकील लोग हैं 2-4 दिन जो यहाँ छुट्टियाँ थी, बातचीत चल रही है और जाएंगे. कोर्टात जाणाऱ्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असं जरांगे पाटील म्हणतात. हाँ भाई ठीक है. अब वो तो जो है तो अभी त्यांनी जे आहे महाराष्ट्र विकतच घेतला की काय केलंय काय देवाला माहिती नाही. काय सगळं राज्य त्याचंच आहे. बघू आम्ही काय करायचं. नाही हा GR आम्हाला दाखवला नाही. तेव्हा भुजबळांनी 1 ते 2 दिवसामध्ये वकील त्यासोबतच कार्यकर्त्यांसोबत आम्ही चर्चा करू आणि त्यानंतर पुढची दिशा ठरवू. यासोबतच OBCचं आरक्षण कमी व्हायला नको अशी समस्त OBC समाजाची भावना असल्याचं भुजबळ यांनी म्हटलेलं आणि कोर्टात जाण्यासाठी आपण ठाम असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.